सर्वांना जय भीम, जय आदिवासी. विषय असा आहे एस टी आरक्षण. आता सध्या बघताय तुम्ही की एस टी आरक्षणासाठी इतर समाजाची मागणी आहे की त्यांना सुद्धा आपण एस टीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं मला त्यांना एवढं क्लिअर करायचं आहे, ते गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आरक्षण देत होते त्यावेळेस ऑलरेडी त्यांचे क्लास तयार झालेले, कास्ट नाही क्लास तयार झालेली, आणि त्या क्लासमध्ये ऑलरेडी त्या त्या जातींना आरक्षण भेटते. महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज हा एस टी समाजामध्ये येतो, आणि एस टी समाजामध्ये दुसऱ्या कोणत्या जातीला जर इन्व्हॉल्व करायचं असेल, जर त्याला ॲड करायचं असेल तर त्याला एक प्रोसेस आहे. आणि ती प्रोसेस काय आहे, एकतर भारताचा जो राष्ट्रपती आहे आपला, त्या राष्ट्रपतींनी स्वतः सांगितलं पाहिजे की ह्या जातीमध्ये दुसऱ्याला ॲड करा. किंवा अजून एक प्रोसेस आहे की भारताच्या लोकशाहीनुसार जसे की जे सदस्य निवडून आल्यात त्या सदस्यांनी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कायद्यामध्ये जर तरतूद केली एस टी प्रवर्गामध्ये इतर जातींचा समावेश करा, तरच त्यांना आरक्षण मिळू शकतं. पण विषय असा आहे की आमच्या लोकांना आम्ही कसं सांगायचं मला हेच समजत नाही. कारण की बंजारा समाज पण आमचाच भाऊ आहे, ओबीसी समाज पण आमचाच भाऊ आहे, आमचा कोणालाही विरोध नाही आहे. पण विषय असा आहे की तुम्ही ज्या गॅजेटप्रमाणे आरक्षण मागताय त्याला आपण म्हणतो हैदराबादी गॅजेट, म्हणजे निजामाचं गॅजेट. आता मला हे कळत नाही आहे की निजामाच्या गॅजेटनुसार जर तुम्हाला आपण आरक्षण देतोय, पण भारत चालतो हा भारतीय संविधानानुसार, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत चालतो. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला निजामाचा कायदा जर मान्य असेल तर मग आपल्याला सगळ्या निजामाच्याच पद्धतीने काम करावं लागतील आपल्याला. कारण की आपण त्या दृष्टिकोनातून कामं नाही करते, आपण भारताचा मूलभूत पाया म्हणजे भारताचं संविधान, आणि संविधानानुसार आपण कामं करतोय. तर माझा हाच मोठा प्रश्न आहे की GR नाही लागणार, तुम्हाला BR बाबासाहेब आंबेडकरच लागणार. त्याच्यामुळं मी माझ्या भावांना एकच सांगेल, आरक्षण हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. या विषयामध्ये काय होत चाललंय, जाती एकामेकाला ट्रोल करतात, म्हणजे OBC, ST, SC एकामेकाला ट्रोलिंग चालू आहे. आणि विशेष म्हणजे मला हेच कळलं नाहीये की जे कधी आरक्षण न मागणाऱ्या जाती सुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी OBC मधनं आरक्षण घेतलं, OBC म्हणतो मला ST मधनं आरक्षण पाहिजे, SC मधल्या काही जाती म्हणतात आम्हाला अबकडमधनं आरक्षण पाहिजे. अरे नक्की म्हणजे आरक्षणाचा काही खेळ लावलाय का? आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाहीये. आरक्षण हे जातीला छळल्यामुळे दिलं गेलेलं एक संरक्षण आहे. आता मला हेच कळलं नाहीये की सगळेजणच आज असं म्हणतात की आमच्या जातीला छळलं, आमच्या जातीला छळलं. अरे ज्या काळी तुम्हीच जातीवाद करत होते त्यावेळेस तुम्हाला कसं समजलं नाही की बाबा हे आरक्षण का दिलं असेल, आरक्षण कशासाठी दिलंय? आरक्षण हे जमिनीवरचा जो माणूस स्वतः बसलेला त्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे हे दाखवण्यासाठी आरक्षण दिले.